जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी संस्थांच्या विश्वस्त मंडळांनी सुरू केली आहे। या वर्षी जगद्गुरू तुकोबांच्या पालखीच्या रथाला बैलजोडीचा मान मिळावा यासाठी तब्बल 18 बैलजोडी मालकांनी तुकाराम महाराज संस्थानाकडे अर्ज सादर केले होते। पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरेंनी देहूत संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरामध्ये पत्रकार परिषद घेऊन या बैलजोडीची नावे जाहीर केलीत। यावेळी देवस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरेंसह पालखी सोहळ्याचे सर्व विश्वस्त देखील उपस्थित होते। पाऊली चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या असं। या अभंगातील ओव्या भक्तीचा लढा लावणार आहेत। जसं जसं पालखी सोहळा जवळ येतोय तसं तसं या सोहळ्याची लगबग सुरू झाली आहे। यंदाचा हा 332वा पालखी सोहळा आहे। पालखी सोहळा सुस्थितीत पार पडावा यासाठी विश्वस्त मंडळाकडून संपूर्ण खबरदारी घेण्यात येते। पालखीच्या रथाची देखभाल, दुरुस्ती, रथाला जळाळी देण्याचं काम सध्या सुरू आहे। एवढंच काय तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पालखी रथाला लावण्यात येणाऱ्या बैलजोडीसाठी वारकऱ्यांमध्ये स्पर्धा असते। यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तब्बल 18 बैलजोडी मालकांनी जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थांच्या विश्वस्त मंडळाकडे अर्ज दाखल केले होते। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 16 जूनला पंढरपूरकडे मार्गस्थ होतोय। यावर्षी दरवर्षीप्रमाणे 18 अर्ज बैलांसाठी आले होते। बैलांची सेवा आपण हे कोणताही भेदभाव न ठेवता या ठिकाणी दरवर्षी बैल निवड करत असतो। यावर्षी 18 अर्जांपैकी आम्ही प्रत्येक बैलांच्या पहिल्या मालकाच्या दावणीला जाऊन प्रत्येक बैलांची पाहणी केली। त्या ठिकाणी पाहणी करत असताना बैलांचं या ठिकाणी आम्ही पहिलं मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट या ठिकाणी डॉक्टरांचं घेतो। त्यानंतर बैलांची नख्या, बैलांची शिंग, बैलांचा दिखावपणा, रुबाबदारपणा, बैलांची ताकद, बैलांची उंची या सगळ्याच गोष्टींचा विचार करून या ठिकाणी आम्ही बैलांची पाहणी केली जाते। बैलजोडी मालकांच्या बैलाची थेट दावणीला जाऊन पाहणी करून विश्वस्त मंडळानं एकमतानं निर्णय घेऊन निवड केली। पालखीच्या रथाला शोभेल आणि रथ ओढण्याची क्षमता असलेल्या बैलाची साजेशी जोडी, त्यांचा डौलदारपणा, रंग, शेपटी, पायाच्या खुराची तपासणी, एवढंच काय तर रानात नेऊन या जोडीला झुंपण्यात येतं आणि त्यावर वजन बांधून या जोडीची चालण्याची पाहणी करण्यात येते। पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तपासणी करून याचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या जोडीची निवड करण्यात येते। यंदा या 18 बैलजोड्यांपैकी रथ ओढायचा मान खेड तालुक्यातल्या चिंबळींच्या अप्पासाहेब महादू लोखंडेंच्या माणिक राजा या बैलजोडीला आणि हवेली तालुक्यातल्या लोहगावच्या भानुदास भगवान खांदवेंच्या सर्जा राजा या बैलजोडीला मिळालाय। धन्य देव गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग। ज्या भूमीमध्ये पांडुरंगराया नांदायला आलेत त्या भूमीमधनं जगद्गुरू तुकोबारायांचं पालखी सोहळ्याचं प्रस्थान 16 जूनला असून आनंदाचे डोही आनंद तरंग या अभंगाप्रमाणे आम्हाला सर्वांना वेध लागलेत की कधी एकदा प्रस्थान होतं आम्ही सर्वजण वारकरी या देवमध्ये येतील, वारकरी भक्तजन येऊन या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या आनंद सोहळ्याचं जे गणित आहे ते या देवमधून सुरू होतं आणि त्या सर्वांना आस लागली आहे, भेटी लागे जीवा लागलीसे असं। यंदा 16 जूनला तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे। यावर्षी एकूण 331 नोंदणीकृत दिंड्या वारीत दाखल होणार आहेत। या दिंडीतल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची सुद्धा खबरदारी देहू संस्थांच्या पालखी सोहळा प्रमुखांनी आणि विश्वस्तांनी घेतली आहे। अनिल राठोड, साम टीव्ही, पुणे।